माणसानं धार्मिक असावं, पण धर्मांध नाही. हल्ली धर्माच्या नावाखाली काही विशिष्ट लोकांकडून कर्मकांड, जादूटोणे या सगळ्या गोष्टी प्रकार चालू असतात. आणि या गोष्टीवरती किती आपण भरोसा ठेवायचा हे आपल्यावरती आहे. हिंदू धर्म काय सांगतो? तुम्ही देवावरती विश्वास ठेवा, तुमचे कर्म चांगले ठेवा, कर्माची फळं चांगलीच भेटतील. तुमची कर्म चुकली त्याची फळंही वाईटच भेटतात. साधा सोपा सिद्धांत आहे. संतांनी आपल्यावरती संस्कार केलेले या हिंदू धर्मामध्ये, खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये संत परंपरा होऊन गेली. संत ज्ञानेश्वर माऊलींपासून संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज अशा अनेक संतांनी या महाराष्ट्राला शिकवण दिलेली आहे. कर्मकांड, जादूटोणे हे सगळं थोतांड आहे. संतांनी वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, संस्कार केलेले आहेत. तरीही आपण या गोष्टींच्या मागे कसं काय जातो हाच मोठा प्रश्न. तो नाशिकचा कॅप्टन खरात, ज्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आणि तुरुंगात टाकला आता त्याला. महिलांना जादूटोण्याच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग करून, धमक्या देऊन त्यांच्यावरती शारीरिक संबंध त्यांच्याशी जबरदस्तीने ठेवायचा, त्यांना आमिष दाखवायचा. बरं, तो कॅप्टन खरात मंत्रालयापर्यंत त्याची सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. मंत्र्यांशी, देवेंद्र फडणवीसांपासून सगळ्या मंत्र्यांपर्यंत त्याचे फोटो आहेत जे आता बाहेर आलेत सगळे. त्याच्या केबिनमध्ये बोलवायचा, जादूटोण्याच्या नावाखाली त्यांच्यावरती शारीरिक संबंध ठेवायचा हा नीच माणूस. त्या महिलांना ब्लॅकमेल करायचा, त्यांना काय काय प्यायला द्यायचा. ते गोष्ट पिल्याच्या नंतर त्यांना शुद्धच हरपायची त्यांची. तो जसं म्हणेल तसं त्या करायच्या. त्या महिलांना पण मला एक गोष्ट कळत नाही, या अशा थोटांड बाबांकडे जायचंच कशाला? देवावर विश्वास ठेवा, कर्म चांगली करा. त्या बाबा लोकांकडे जायची गरजच पडणार नाही. एखाद्या मंदिरात जा, मन शांत होतं. ते करण्याचं सोडून भलतेच प्रकार आपल्याकडे होत असतात. हा कॅप्टन खरात देवेंद्र फडणवीसांचाही याच्याबरोबर फोटो आहे. काल देवेंद्र फडणवीस बोलले की आम्ही जे प्रकरण वरती आणलं, त्याला अटक केली वगैरे वगैरे, त्याच्यावरती कारवाई केली. मला देवेंद्र फडणवीसांना सांगायचं आहे, या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रभर ड्रग्स विकले जात आहेत. लहान लहान मुली बेपत्ता होत आहेत, आया बहिणींवरती अत्याचार होत आहेत. आणि हे आत्ता खरातचं प्रकरण. कोणाला राज ठाकरेंनी सांगितलं की आमचे मुख्यमंत्री हे धोबीपछाड राजकारणामध्ये व्यस्त आहेत, त्यातून जरा बाहेर या आणि महाराष्ट्राकडे लक्ष द्या. कारण आमचे मुख्यमंत्री ह्याचा आमदार फोड, त्याचे आमदार फोड, याला धमक्या दे, त्याला धमक्या दे, या सगळ्या गोष्टींमध्ये आमचे मुख्यमंत्री व्यस्त आहेत. ज्या पदावरती आपण आहात त्या पदाचा वापर जनतेसाठी देखील करा, हे माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे. माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, या गोष्टींकडे आपण लक्ष द्यावं. हा महाराष्ट्र हा संतांचा महाराष्ट्र आहे. संतांनी घडवलेला हा महाराष्ट्र, समाज सुधारकांनी घडवलेला महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र. त्या महाराष्ट्रामध्ये असे प्रकार घडणं हे दुर्दैव आहे. आमचं सरकार काय करतं? त्या पोलीस आयुक्तांचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे नाशिकच्या, की त्यांना जेव्हा हे प्रकरण कळलं त्यांनी तातडीने कारवाई केली त्या गोष्टींवरती, या खरातवरती. काही पोलीस चांगले देखील आहेत आमचे, पण जो वचक गृहमंत्र्यांचा असायला हवा ना पूर्ण राज्यावरती, तो वचक नाहीये. म्हणून या गोष्टी घडतायत. राज्यभर गुंडागर्दी चालू आहे, सगळीकडे नुसत्या खून खराबाच्या बातम्या येत आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमचे करतायत काय? देवेंद्र फडणवीस, जरा धोबीपछाड राजकारणातून तुम्ही जरा बाहेर या. राजसाहेब योग्यच बोलले. अरे शिवरायांचा महाराष्ट्र, स्त्रींवरती अत्याचार करणाऱ्याला किंवा बलात्कार करणाऱ्याला त्याचा चौरंगा केला जायचा शिवरायांच्या राज्यामध्ये. आणि तुम्ही काय करताय? भाषणांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं. त्यांनी जसं राज्य हाकलं त्या प्रकारे राज्य हाका ना तुम्ही पण. तर तुम्हाला अधिकार आहे शिवरायांचं नाव त्या भाषणांमध्ये घेण्याचं, अन्यथा नाही. राज्यामध्ये हे जे काही प्रकार चालू आहेत आज महाराज जर असते ना, विधान भवनामध्ये घुसून एकेकाला कापून टाकले असते. पहिला हल्ला त्या विधान भवनावर केला असता, मंत्रालयावरती केला असता. हे जेवढे आमदार, जेवढे मंत्री आहेत ना, सगळे सपासप कापून काढले असते महाराजांनी. चला, तुमच्या याच्यामध्ये जनतेचे काय हाल होत आहेत? तुम्ही फक्त सत्तेमध्ये मशगूल आहात. जनता तिकडे काय हाल अपेक्षा सोचते याचं तुम्हाला जराही भान नाही. फक्त आलिशान गाड्यांमधनं फिरायचं. काय परिस्थिती करून ठेवली महाराष्ट्राची. राज्यभर ड्रग्स विकले जात आहेत, मुली पळवल्या जात आहेत, बेपत्ता किती मुली होत आहेत. कुठेही लक्ष तुमचं? या निवडणुका, त्या निवडणुका, या पक्षातले फोड, त्या पक्षातले फोड, याच्यातून जरा बाहेर या कधीतरी. देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र, त्या महाराष्ट्राची आज ही अशी दशा झालेली आहे, हे दुर्दैव आहे. नुसतं सत्तेचं राजकारण, जरा जनतेचा विचार करा, जनतेसाठी काम करा. म्हणजे फालतू राजकारण करण्याची वेळच येणार नाही, आमदार फोडायची वेळच येणार नाही. तुमच्या कामावरती लोकांनी मतदान केलं पाहिजे.
पण आमच्याकडे हल्ली ईव्हीएम मशीनचे घोळ केले जात आहेत, जनतेला गृहीत धरलंय. ही सत्य परिस्थिती आहे महाराष्ट्रातली, देशभरातली. आया बहिणींचे पूजा करणारा हा महाराष्ट्र, म्हणजे शिवराय म्हणायचे, स्त्री ही मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता असते, तिचा अपमान आम्ही करत नाही आणि कोणी केला तर त्याला सोडत नाही. तो हा महाराष्ट्र. त्या महाराष्ट्रामध्ये असे भोंदू बाबा राजरोसपणे असे प्रकार करतात, यांची हिंमत कशी होते? यांची हिंमत होते कारण कायद्याचा धाक नाहीये. या खरातवरती कारवाई झाली पाहिजे, कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. मी तर म्हणतो चौरंगाच केला पाहिजे त्याला. त्या महिलांच्या पतीला बाहेर बसवायचं, त्या महिलेला केबिनमध्ये घेऊन जायचं आणि तिच्यावरती अश्लील चाळे करायचे. हा आरामखोर खरात. परत कोणाची हिंमत होता कामा नाही असले कर्मकांड करण्याची. लाज वाटत नाही या हरामखोराला? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की या हरामखोराला कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. तुमचं राजकारण तुमच्यापाशी, पण याला शिक्षा होईपर्यंत तरी महाराष्ट्र शांत बसला नाही पाहिजे. पण आमच्याकडे काय होतं की एखादा नवीन प्रकरण आलं की जुन्या विषयी विसरले जातात. सध्या हा खराचं जे प्रकरण आहे हे तडीस नेलं गेलं पाहिजे, एवढीच एक इच्छा, अशा अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.